मंडळी, जग जसं टेक्नॉलॉजीकडे वळतंय तसं सगळंच डिजिटल होत चाललंय. म्हणजे शिकवणीपासून ते मीटिंग पर्यंत, वेगवेगळ्या पेमेंट पासून तात्काळ लोन घेण्यापर्यंत आता सगळंच आपण डिजिटली करू शकतो. पण फक्त आपणच या आपल्या सोयीच्या गोष्टी करू शकतो का? तर नाही. सध्या आपल्यासारखे चोरटे सुद्धा डिजिटल झालेत आणि आपला मेंदू विचार पण करू शकणार नाही असल्या खतरनाक टॅक्ट वापरून ते चोर डिजिटली आपल्या पैशांवर डल्ला मारत असतात. गेल्या काही वर्षात यांनी बराच धुमाकूळ घातलाय. या भामट्यांकडून वेगवेगळ्या आयडिया वापरून नागरिकांची फसवणूक केली जाते. मोबाईल हॅकिंग, डिजिटल अरेस्ट, ओटीपी स्कॅम असे त्यांचे काही चोरीचे प्रकार आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून त्यांनी फेक लग्नपत्रिका, अँटीव्हायरस ॲप असले काय कारण काढून आपले मोबाईल हॅक करायचं धरलंय. भलत्या सलत्या टेक्निक वापरून ते लोकांची बँक अकाउंट रिकामी करतात. नुकतंच त्या स्कॅमर लोकांनी व्हॉट्सअप एपीके फाईल नावाची करामत मार्केटमध्ये आणली. बारामतीच्या सोनकसवाडीत ही एपीके फाईल पाठवून चोरांनी एकाला 20,000 लुटलंय. तर बँगलोरमध्ये एका तरुणाने ह्यात 70,000 रुपये गमावलेत आणि ते सुद्धा फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे. आता तुम्ही म्हणाल, हा नेमका काय प्रकार आहे? या एपीके फाईल मधून चोरी कशा प्रकारे केली जाते, यातून वाचण्यासाठी काय करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, बारामती तालुक्यातल्या सोनकसवाडीतल्या एका तरुणाला व्हॉट्सअपवर त्याच्या मित्राने एक एपीके फाईल पाठवली होती. हा तरुण एका विमा कंपनीचा एजंट आहे. या एपीके फाईलवर त्या कंपनीशी संबंधित माहिती होती म्हणून या तरुणानं ती फाईल उघडायला म्हणून त्यावर क्लिक केलं आणि क्लिक करताच त्याचा मोबाईल हॅक झाला आणि काही वेळातच त्याच्या अकाउंटमधून 20,000 गायब झाले. पण चोरट्यानं तरुणांच्या मित्राच्या मोबाईलवरून मेसेज कसा पाठवता आला? तर मंडळी, या लोकांनी आधीच त्याच्या मित्राचा मोबाईल हॅक केलेला होता. चोरटे आधी एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हॅक करतात, मग हॅकर त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून त्याच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांना टार्गेट करून त्यांच्या नंबरवर ही एपीके फाईल पाठवतात. ही फाईल त्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असते, त्यामुळं समोरच्या व्यक्तीला वाटतं की ही फाईल आपल्या ओळखीच्या व्यक्तीनेच आपल्या कामासाठी पाठवलेली आहे. या भ्रमात ती व्यक्ती एपीके फाईल उघडते आणि त्याच क्षणी त्या व्यक्तीचा मोबाईल हॅक होतो आणि काही वेळातच संबंधित व्यक्तीचं बँक खातं रिकामं होतं. असाच काहीसा प्रकार झाला बँगलोरच्या कृष्णन सोबत. कृष्णन एका खाजगी कंपनीत कामाला असून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची फसवणूक झालेली आहे. स्कॅमर्सनी त्याला बनावट वाहतूक चलन पाठवून 70,000 रुपयांना गंडा घातलेला आहे. कृष्णनला 19 जानेवारीला एका अज्ञात व्हॉट्सअप नंबरवरून एक मेसेज आला. यात त्याला वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याची भीती दाखवण्यात आली होती. तसंच मेसेजमध्ये एक पावती देखील पाठवली होती. गाडीनं वाहतुकीचं उल्लंघन केल्याचं सांगत एक तिकीट नंबर लिहिला होता. तसंच वाहतुकीचा नियम मोडल्यानं चलन लिंकद्वारे भरण्यास सांगितलं. या माध्यमातून त्यानं बनावट वाहतूक ॲप डाउनलोड करून दंड भरण्यास सांगितलं. या सूचना वाचून कृष्णन घाबरला आणि त्यानं ॲप डाउनलोड करण्यासाठी एपीके फाईल लिंकवर क्लिक केलं. त्याला एक ओटीपी मिळाला आणि अगदी काही वेळातच त्याच्या अकाउंटवरून 70,000 गायब झाले. इतकंच काय, तर पत्नीच्या खात्यावरूनही पैसे काढण्याचा प्रयत्न झाला, कारण कृष्णनचे काही ऍप्लिकेशन्स त्याच्या पत्नीच्या मोबाईल नंबरशी निगडित होते. पण स्कॅमर्सला पत्नीच्या खात्यातून पैसे काढता आले नाहीत. आपली फसवणूक होते हे लक्षात आल्यावर कृष्णननं आपल्या बँकेला कॉल करत सगळे व्यवहार ब्लॉक करायला लावले. पण तोपर्यंत कृष्णनला 70,000चा गंडा घातला गेला होता. काहींना तर थेट बँक ऍप सारखे युजर इंटरफेस असणाऱ्या किंवा मुद्रा लोन मिळवून देणाऱ्या फेक ऍप आणि वेबसाईटची लिंक पाठवण्यात येते. लोकांना वाटतं ते खरोखर अधिकृत बँका किंवा सरकारी वेबसाईटवर सफरिंग करतायत, पण तसं नसतं. तो स्कॅमर्सनी लावलेला ट्रॅप असतो. या स्कॅम नंतर येतात डिजिटल वेडिंग कार्ड. या स्कॅममुळे गेल्या काही दिवसांपासून लोक चिंताग्रस्त आहेत. मंडळी, साधारणतः दूर राहत असलेल्या नातेवाईकांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेडिंग कार्ड पाठवतो, पण आता त्यातही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्कॅमर्सनी गोंधळ घालून ठेवलेला आहे. ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेडिंग इन्व्हाइटची एपीके फाईल पाठवत आहेत. तुम्ही त्याला इमेज समजून वेडिंग इन्व्हाइटला क्लिक केलं की लगेच फोनमध्ये मालवेअर डाउनलोड होतं आणि स्कॅमर्स त्याच्या मदतीनं तुमचा सगळा मोबाईल स्कॅन करून घेतात. पर्सनल फोटो, व्हिडिओज, कॉन्टॅक्ट्स सगळाच मसाला त्यांना मिळतो. पुढे त्याचा वापर एकतर तुम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा मग डिजिटली लुटण्यासाठी केला जातो. म्हणजे आता हे झालं एपीके फाईलचं, पण यापेक्षा भयानक आहे डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार. बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक वृद्ध व्यक्ती आपल्या शेतीची कागदपत्रे घेऊन फिरत होता. तो प्रचंड तणावाखाली होता, शिवाय सतत शेती विकून घरी जायचं म्हणत होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पोलिसांनी डिजिटल अरेस्ट केलं होतं. मग त्याच्या ओळखीतल्या एका व्यक्तीनं त्याला पोलीस ठाण्यात आणलं आणि त्याला विश्वासात घेत त्या वृद्धाची चौकशी केली. त्यानंतर त्यानं जे काही सांगितलं ते खरंच भयानक होतं. त्या वृद्ध व्यक्तीला काही दिवसांपूर्वी मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचा फोन सायबर भामट्यांनी केला होता. तसंच त्या व्यक्तीच्या मोबाईलवरून काही प्रतिष्ठित नागरिकांना अश्लील छायाचित्र पाठवण्यात आली होती. तसंच मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही बनाव करण्यात आला होता. त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. जवळपास 15 दिवस त्याला या प्रकारानं हैराण केलं होतं. या काळात हा व्यक्ती तब्बल 28,30,000 रुपये गमावून बसला होता. या प्रकारातून बाहेर पडायचं असेल तर आणखी पैशांची मागणी त्याला करण्यात आली होती. याच पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो बुलढाण्यात फिरत होता.
सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वात आधी सायबर पोलिसांनी या व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरवण्यात आली. त्या व्यक्तीनं ज्या ज्या बँक खात्यात पैसे पाठवले होते ते सर्व बँक खाते गोठवण्यात आले. त्या प्रक्रियेतून वृद्धाचे 22,50,000 रुपये परत मिळवण्यात आले. बाकीचे पैसे परत मिळवण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पण मंडळी, हे डिजिटल अरेस्ट नक्की काय असतं? डिजिटल अरेस्ट एक सायबर स्कॅम आहे. यात समोरून फोन करणारा व्यक्ती कधी पोलीस अधिकारी, सीबीआय, नार्कोटिक्स, आरबीआय अधिकारी असल्याचं सांगतो. अत्यंत आत्मविश्वासाने बोलतो. व्हॉट्सअप किंवा स्काईप कॉल कनेक्ट झाला की समोरील व्यक्ती अधिकारीच असल्याचं दिसतं. नंतर हाच माणूस धमकवण्यास सुरुवात करतो. तुम्ही काहीतरी मोठा गुन्हा केलाय किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत काहीतरी वाईट घडणार आहे अशी बतावणी केली जाते. त्यामुळे लोक घाबरून अशा भामट्यांच्या जाळ्यात फसतात. आणखी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डिजिटल अरेस्टमध्ये बनावट सरकारी अधिकारी बनून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लोकांना धमकावून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते आणि आपल्याला हा स्कॅम आहे कळेपर्यंत त्यांनी पैसे उकळलेले असतात. म्हणजे जर तुम्हाला या सायबर स्कॅम पासून वाचायचं असेल तर तुम्ही कुठली सावधगिरी बाळगायला हवी? या स्कॅम पासून वाचण्यासाठी सार्वजनिक वायफायचा वापर टाळा. या वायफायमुळे हॅकिंग होण्याची शक्यता जास्त असते. तसंच मोबाईलमधील प्रत्येक बँकिंग, सोशल मीडिया आणि मेसेंजर ॲपमध्ये 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करून ठेवा. फक्त पासवर्डच्या जीवावर राहू नका. पासवर्डने लॉग इन करण्याऐवजी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनद्वारे लॉग इन केलं तर जास्त सिक्युरिटी मिळते. त्यानंतर कुठल्याही वेबसाईटचा वापर करताना ती विश्वासू आहे की नाही याची खात्री करा आणि मगच तिचा वापर करा. व्हॉट्सॲप, जीमेल, मेसेंजर किंवा तत्सम सोशल मीडिया ॲपमधून कुणी कसली लिंक पाठवू द्या, मग तो ओळखीचा असो किंवा अनोळखी, लिंकवर अजिबात क्लिक करू नका. कुणी किती बी लाडीगुडी लावली आणि दम दिला तरी, आणि जर चुकून तुम्ही त्यावर क्लिक केलं तर मग तुमचे पैसे चंद्रावर नेऊन ठेवले तर त्यावर ते स्कॅमर डल्ला मारणार म्हणजे मारणार. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.